वंचित आघाडीने 24 जानेवारीला बंद पुकारला। या बंदला दुकानदारांनी प्रतिसाद दिला नाही। दुकानं उघडे असताना कार्यकर्त्यांनी मोर्चा दरम्यान दुकानांवर दगडफेक केली। इरविन चौकातील सकाळचे कार्यालय व परिसरातील दुकानांवर दगडफेक केली असता बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकलं। आक्रमक आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आलं। स्थानबद्ध करत असताना विरोध करण्यात आल्याने आवर घालण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। एनआरसीला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने बंद पुकारला। या बंद दरम्यानची ही घटना आहे। सीएए एनआरसीच्या विरोधात 24 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला। बाला साहेब अम्बेडकर ने महाराष्ट्र का बंद कॉल किया था, जो भारत को तोड़ने वाला कायदा है। सीएए, एनआरसी, एनपीआर के विरोध में और बढ़ती महंगाई के विरोध में मात्र हा फुसका बार ठरलाय। अमरावती शहरातील बाजारपेठा नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं शुक्रवारी दिसून आलं। जवाहर गेट मार्गावरील भांड्यांची व अन्य दुकानं सुरू होती। खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीत सुरू होते। केवळ सराफा बाजारातील काही दुकानं बंद दिसून आली। या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला। इतवारा बाजार ही मुख्य बाजारपेठ आहे। येथील दुकानंही दुकानदारांनी उघडली। तसंच शहराच्या विविध भागातील मार्केट दुकानं 24 जानेवारीला सुरू होते। नागरिकांचे व्यवहार सुरळीत सुरू असल्याचं दिसून आलं। बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला। जवाहर गेटच्या आतील भाग मुख्य बाजारपेठ सक्कर 7 येथे पोलीस तैनात करण्यात आले। शहरातील शाळाही 24 जानेवारीला सुरू होत्या। अनेक शाळांमध्ये गॅदरिंग सुरू आहेत तर परीक्षाही सुरू आहेत। एकूणच बंदला कुठेही प्रतिसाद मिळालेला दिसला नाही।
CCA NRCला विरोध करण्यासाठी वंचितने सर्वांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.